Good morning, all of you. Welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 2nd. Name is Cost Accounting of Material, Labor and Overhead. From that, unit number 2nd, we will discuss on second point, that is stock levels. In last lecture, we have studied the first point, methods of pricing the issues of material. That is LIFO method, FIFO method, simple average method as well as weighted average method. So now we will discuss on content called levels of stock. So there are 5 types of stock levels. So one of that is reorder stock levels. Second one is maximum stock level. Third one is minimum stock level. Fourth one is danger stock level. And fifth one is average stock level. Okay, so firstly given introduction of stock levels. पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन बघावे लागेल. स्टॉक लेवल नक्की काय असणार आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण काय करणार आहे की स्टॉक लेवलचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्यानुसार आपण स्टॉकची जी लेवल असणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करू शकतो हे विथ एक्झाम्पल आपण काय करणार आहे पाहणार आहोत. ओके, बघा इंट्रोडक्शन दिलेले आहे. स्टॉक लेवल रेफर्स टू द अमाउंट ऑफ गुड्स ऑर रॉ मटेरियल्स that should be maintained by businesses to continue their activities and avoid any situations like understocking or overstocking. Every organization should always keep an optimum amount of inventory to ensure the regular operation of its production activities. Inventory acts as a bridge between production and sales of a business and ensures a regular supply of finished goods to customers. Raw materials, work in progress, finished goods and various consumables like fuel and stationery are 3 important types of inventories that every firm needs to maintain. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन पार्ट आपण बघत आहोत. बघा काय दिलेलं आहे. स्टॉक लेवल रेफर्स टू द अमाउंट ऑफ गुड्स ऑर रॉ मटेरियल्स. स्टॉक लेवल कशाला रेफर करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक लेवल म्हणजे काय तर स्टॉकची असणारी लेवल म्हणजे स्टॉकचा असणारा स्तर म्हणजे स्टॉक किती आहे. ओके, स्टॉक आपण कुठं करत असतो. वस्तूंचा स्टॉक आपण गोडाऊनमध्ये करत असतो. मग तो किती आहे. नॉर्मल लेवलला आहे, जास्त आहे का कमी आहे. या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये लक्षात घेत असतो तर लेवल्स ऑफ स्टॉक. स्टॉक लेवल्स रेफर्स टू द अमाउंट ऑफ गुड्स ऑर रॉ मटेरियल म्हणजे जो कच्चा माल आपण गोडाऊनमध्ये ठेवत असतो, जी साधन सामुग्री आपण गोडाऊनमध्ये ठेवत असतो तर त्याची अमाऊंट किंवा त्याची क्वांटिटी किती आहे हे कशामुळे लक्षात येतं आपल्याला तर लेवल्स ऑफ स्टॉक. That should be maintained by businesses to continue their activities and avoid any situations like understocking or overstocking. म्हणजे बघा की विशिष्ट प्रकारचे जे बिझनेस असतात, विशिष्ट प्रकारच्या ज्या फर्म्स असतात त्या काय करत असतात उत्पादन तयार करत असतात आणि हे उत्पादन कुठे ठेवत असतात गोडाऊनमध्ये ठेवत असतात. ओके, गोडाऊनमध्ये ठेवत असतात. मग गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर काय करायचंय बघा की बिझनेसेस टू कंटिन्यू देअर ॲक्टिव्हिटीज म्हणजे बिझनेसेसला त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे. विशिष्ट प्रकारच्या मालाची आवश्यकता आहे, विशिष्ट प्रकारच्या स्टॉकिंगची आवश्यकता आहे. ओके, मग हे स्टॉकिंग कुठं केलं जाणार आहे तर त्या पर्टिक्युलर गोडाऊनमध्ये स्टॉकिंग केलं जाणार आहे आणि मग जसा लागेल तसा काय केलं जाणार आहे त्यापैकीचा असणारा माल हा वापरला जाणार आहे. ओके, अँड अवॉइड एनी सिच्युएशन्स लाईक अंडरस्टॉकिंग ऑर ओव्हरस्टॉकिंग. आणि अशा सिच्युएशन्स कोणत्या सिच्युएशन्स अंडरस्टॉकिंग. अंडरस्टॉकिंग म्हणजे काय तर
स्टॉक हा नॉर्मल लेवलपेक्षा कमी असेल तर त्याला अंडर स्टॉकिंग असं म्हणू शकतो आपण. आणि ओव्हर स्टॉकिंग म्हणजे काय असणार आहे, तर प्रमाणापेक्षा जास्त माल गोडाऊनमध्ये असेल तर त्याला आपण ओव्हर स्टॉकिंग असं म्हणतोय. म्हणजे माल हा कसा असला पाहिजे, ॲट ए नॉर्मल लेवल. तो जास्त सुद्धा नसावा, तो माल कमी सुद्धा नसावा. ओके, म्हणजे अंडर स्टॉकिंग सुद्धा नको आहे, ओव्हर स्टॉकिंग सुद्धा नको आहे. सो बिझनेस काय करत असतात, ज्या फर्म्स असतात त्या काय करत असतात की अवॉइड एनी सिच्युएशन्स लाईक अंडर स्टॉकिंग ऑर ओव्हर स्टॉकिंग. ओके, अशा प्रकारच्या सिच्युएशन्स, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये किंवा अशा प्रकारची परिस्थिती फेस करावी लागू नये म्हणून ऑर्गनायझेशन्स किंवा बिझनेस किंवा फर्म्स म्हणजे संस्था काय करत असतात की विशिष्ट प्रकारे स्टॉक लेवल चेक करत असतात आणि योग्य ती काळजी घेत असतात. Every organization should always keep an optimum amount of inventory to ensure the regular operation of its production activities. आता कोणत्याही प्रकारचं प्रोडक्शन घेण्यासाठी किंवा प्रोडक्शन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, तर मालाची आवश्यकता आहे, स्टॉकची आवश्यकता आहे. मग अशा प्रकारचा स्टॉक काय सांगितलेलं आहे बघा, एव्हरी ऑर्गनायझेशन शूड ऑलवेज कीप अन ऑप्टिमम अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीची अमाऊंट कशी आहे, ऑप्टिमम आहे, योग्य आहे. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक. म्हणजे स्टॉक हा कसा असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. टू इन्श्युअर दी रेग्युलर ऑपरेशन ऑफ इट्स प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी. म्हणजे जितक्या प्रमाणात प्रोडक्शन घ्यायचं आहे, ओके, ज्या प्रोडक्शन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या सर्व गोष्टींसाठी किंवा त्या सर्व ॲक्टिव्हिटीसाठी योग्य तितका स्टॉक असणं आवश्यक आहे. मग ओव्हर स्टॉकिंग सुद्धा नको आहे, अंडर स्टॉकिंग सुद्धा नको आहे. तर स्टॉक कसा असला पाहिजे, स्टॉक शुड बी ॲट अ नॉर्मल लेवल. ओके, देन सेकंड पॅरा, इन्व्हेंटरी ॲक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन प्रोडक्शन अँड सेल्स ऑफ अ बिझनेस. इन्व्हेंटरी कशाचा रोल प्ले करते, इन्व्हेंटरी स्टॉक कशाचा रोल प्ले करते, तर इट इज ॲक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन प्रोडक्शन अँड सेल्स. दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दोन गोष्टींना जोडणारी गोष्ट त्याला आपण काय म्हणत असतो, ब्रिज बिटवीन दॅट पर्टिक्युलर अस्पेक्ट्स. ओके, सो इथं कोणते अस्पेक्ट्स आपल्याला दिलेले आहेत, सो वन ऑफ दॅट इज प्रोडक्शन अँड सेकंड वन इज सेल्स. म्हणजे महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, पहिली असणार आहे प्रोडक्शन, दुसरी असणार आहे सेल्स. आणि या दोन्ही बाजूंना जोडण्याचं काम करणारा जो घटक आहे त्याला काय म्हटलेलं आहे, स्टॉक असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्याला विक्री करायची आहे, विक्री करण्यासाठी वस्तू उत्पादित करण्याची आवश्यकता आहे. आता वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे, मग वस्तू उत्पादित झाल्या लगेच मार्केटमध्ये जाणार आहेत का, नाही. वस्तू उत्पादित झाल्यानंतर आपण काय करत असतो, त्या वस्तू गोडाऊनमध्ये ठेवत असतो, गोडाऊनमध्ये स्टॉक करत असतो. म्हणजेच काय, फिनिश्ड गुड्स आपण काय करत असतो, गोडाऊनमध्ये ठेवत असतो. मग प्रोडक्शन आहे, सेल्स आहे, आणि या दोन्हींना जोडणारा जो मार्ग आहे त्याला आपण काय म्हणत असतो, स्टॉक असं म्हणत असतो, इन्व्हेंटरी असं म्हणत असतो. म्हणूनच सांगितलेलं आहे, इन्व्हेंटरी ॲक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन प्रोडक्शन अँड सेल्स ऑफ अ बिझनेस अँड इन्शुअर्स अ रेग्युलर सप्लाय ऑफ फिनिश्ड गुड्स टू कन्झ्युमर्स. आणि यामुळं काय पॉसिबल होतं, स्टॉकिंग केलेलं आहे, आता रेग्युलरली काय करायचं, मार्केटमध्ये कस्टमरला सप्लाय करायचं आहे. आणि हा सप्लाय करणं मग कशामुळे पॉसिबल होणार आहे, रेग्युलर सप्लाय करणं कशामुळे पॉसिबल होणार आहे, तर इट इज पॉसिबल सप्लाय ऑफ रेग्युलर कमॉडिटीज टू कस्टमर्स इज पॉसिबल बिकॉज ऑफ स्टॉकिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन. ते जे प्रोडक्शन आपण घेतलेलं आहे त्याचं स्टॉकिंग केल्यामुळं काय पॉसिबल झालेलं आहे की नियमितपणे मालाचा मार्केटमध्ये पुरवठा होत आहे, नियमितपणे ग्राहकांना माल मिळत आहे, नियमितपणे ज्या वस्तू ग्राहकांना हव्या आहेत त्या मिळत आहे. आणि इट इज टोटली पॉसिबल बिकॉज ऑफ स्टॉकिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्व्हेंटरी. स्टॉकिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर गुड्स
stocking of that particular commodities. ओके, देन पुढे दिलेला आहे आपल्याला रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, finished goods and various consumables like fuel and stationery are three important types of inventories that every firm needs to maintain. आता इन्व्हेंटरी म्हणजे काय? स्टॉक. मग त्या स्टॉकच्या 3 महत्वाच्या बाबी, ओके, किंवा 3 महत्वाचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. मग कोणकोणते दिलेले आहेत बघा. पहिला आहे रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे काय? कच्चा माल. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे माल हा तयार होत आहे, तो कच्चा सुद्धा राहिलेला नाहीये आणि त्याचं पक्क्यामध्ये सुद्धा रूपांतरण झालेलं नाहीये, म्हणजेच काय? वर्क इन प्रोग्रेस. आणि तिसरं महत्वाचं आहे फिनिश्ड गुड्स म्हणजे पक्का माल तयार झालेला आहे. अशा प्रकारचे बघा, देर आर 3 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज, दॅट इज रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स. दॅट particular types, okay, that particular types are important in inventories. ओके, ह्या 3 जे टाइप्स आपल्याला दिलेले आहेत ते स्टॉकमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, किंवा म्हणजे त्याचं स्टॉकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आता रॉ मटेरियल दिलेलं आहे, रॉ मटेरियलचं स्टॉकिंग करणं महत्त्वाचं आहे का? येस. वर्क इन प्रोग्रेस, माल कशामध्ये आहे? माल तयार होत आहे. मग अशा तयार होणाऱ्या मालाचं स्टॉकिंग करणं महत्त्वाचं आहे का? डेफिनेटली महत्त्वाचं आहे. आणि देन फिनिश्ड गुड्स म्हणजे तयार झालेल्या वस्तू आपल्याला स्टॉक कराव्या लागतात, त्याचं स्टॉकिंग करणं महत्त्वाचं आहे का? तर डेफिनेटली महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलेलं आहे देअर आर 3 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज दॅट एव्हरी फर्म नीड्स टू मेंटेन. म्हणजे त्या प्रत्येक फर्मला हे महत्त्वाचं कार्य असणार आहे. कोणतं महत्त्वाचं कार्य असणार आहे? की स्टॉकिंग करणे, कच्च्या मालाचं स्टॉकिंग करणे, त्यानंतर फिनिश्ड गुडचं स्टॉकिंग करणे, आणि जो माल प्रोसेसमध्ये आहे किंवा जो माल प्रोग्रेसमध्ये आहे त्याचं स्टॉकिंग करणं हे कोणत्याही फर्मच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे. सो दॅट इज अ इंट्रोडक्शन पार्ट ऑफ लेवल्स ऑफ स्टॉक. नाव लेट्स सी फर्स्ट पॉइंट. फर्स्ट टाइप ऑफ लेवल ऑफ स्टॉक इज रिऑर्डर स्टॉक लेवल्स. पहिला महत्त्वाचा प्रकार आपल्याला दिलेला आहे रिऑर्डर स्टॉक लेवल्स. म्हणजे आपल्याला स्टॉकचं काय करायचं आहे? लेवल तपासायची आहे, स्टॉकचं आपल्याला स्तर तपासायचा आहे. मग त्यासाठी ही मेथड आपण बघूयात की कशा पद्धतीने इथं काय करायचं, इम्प्लिकेशन करायचं आहे, किंवा कशा पद्धतीने इम्प्लिकेशन करून याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल आणि स्टॉक किती आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. बघा, when the quantity of materials reaches a certain level, then fresh order is sent to procure materials again. The order is sent before the materials reach minimum stock level. The reordering level is fixed between minimum level and maximum level. The rate of consumption, number of days required to replenish the stocks, and the maximum quantity of materials required on any day are taken into consideration while fixing the recording level. There is reordering stock level formula. Reordering level is equal to maximum delivery period into मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन. बघा, रिऑर्डर स्टॉक लेवल म्हणजे काय असणार आहे ते आपल्याला दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन कोणत्या फॉर्म्युलाच्या अनुषंगाने आपण करू शकतो तो फॉर्म्युला सुद्धा आपल्याला दिलेला आहे. सो बघूयात आपण एक्सप्लेनेशन. व्हेन दी क्वांटिटी ऑफ मटेरियल रिचेस अ सर्टन लेवल, म्हणजे मटेरियलची क्वांटिटी ज्यावेळी निश्चित स्तरापर्यंत पोहोचत असते त्यावेळी किंवा तेव्हा देन फ्रेश ऑर्डर इज सेंट टू प्रोक्युअर मटेरियल्स अगेन.
आणि त्यावेळी काय केलं जातं की पुन्हा काय केलं जातं, तशा प्रकारच्या मटेरियलची ऑर्डर केली जाते, तशा प्रकारच्या मटेरियलची मागणी केली जाते. The order is sent before the materials reach minimum stock level. ओके, म्हणजे तो जो नॉर्मल स्टॉक लेवल आहे, मिनिमम स्टॉक लेवल म्हणजे काय की नॉर्मलपेक्षा खाली. ओके, नॉर्मलपेक्षा खाली. काय सांगितलेलं आहे, दी ऑर्डर इज सेंट बिफोर. आपल्याला ऑर्डर कधी पाठवायची आहे, कशाच्या पूर्वी पाठवायचे आहे. दी ऑर्डर इज सेंट बिफोर दी मटेरियल्स रीच मिनिमम स्टॉक लेवल. मटेरियलची पातळी कमी होण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ऑर्डर पाठवायची आहे. बघा, रीऑर्डर म्हणजे काय करायचं आहे आपल्याला. बघा, व्हेन दी क्वांटिटी ऑफ मटेरियल रिचेस अ सर्टन लेवल देन फ्रेश ऑर्डर इज सेंट टू प्रोक्युअर मटेरियल्स अगेन. म्हणजे आता काय करतोय आपण की एखादी बिझनेस ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे आणि ती बिझनेस ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण मालाचा वापर केलेला आहे. पण आता आपल्या लक्षात काय आलेलं आहे की माल हा कमी व्हायला लागलेला आहे. मग तो माल हा जास्त कमी होण्याच्या आधी, मिनिमम स्टॉक लेवलपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की तशा प्रकारच्या मालाची पुन्हा ऑर्डर करायची आहे. यालाच आपण काय म्हणत असतो, रीऑर्डर असं म्हणत असतो. ओके, पुढे दी रीऑर्डरिंग लेवल इज फिक्स्ड बिटवीन दी मिनिमम लेवल अँड मॅक्झिमम लेवल. रीऑर्डरिंग लेवल म्हणजे कोणती लेवल असणार आहे, तर मिनिमम लेवल आणि मॅक्झिमम लेवल यांच्यामधली अवस्था असणार आहे, यांच्यामधली पातळी असणार आहे. म्हणजे तिथं स्टॉक हा कमी सुद्धा नसणार आहे आणि जास्त सुद्धा नसणार आहे. तो कसा असणार आहे, कमी होण्याच्या मार्गावर असणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कमी होण्याच्या आधी, मिनिमम लेवलपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, रीऑर्डर करायचं आहे. पुन्हा काय करायचं आहे, त्या मालाची ऑर्डर करायची आहे. द रेट ऑफ कन्झम्पशन, नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू रिप्लेनिश द स्टॉक्स. आता काय करायचं आपल्याला, रेट ऑफ कन्झम्पशन म्हणजे उपभोगाचा दर किती आहे. उपभोगाचा दर किती म्हणजे मागणी किती प्रमाणात येते, उपभोगाचा दर किती म्हणजेच काय की लोक किती प्रमाणात त्याला वापरतायत आणि कशा पद्धतीनं ते किती कालावधीमध्ये मागणी करतायत, त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ कन्झम्पशन. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू रिप्लेनिश दी स्टॉक. आता मग ग्राहकांची मागणी कशा पद्धतीची आहे, ग्राहकांची उपभोग घेण्याची काय म्हणू शकतो आपण, उपभोग घेण्याचा वेग किती आहे, किती कालावधीमध्ये काय करतात ग्राहक, तशा पद्धतीच्या वस्तूचा उपभोग घेतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला काय करायचंय, तो जो स्टॉक आहे तो रिप्लेनिश करायचा आहे. म्हणजेच तो काय करायचा आहे, पुन्हा रीऑर्डर करून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्या स्टॉकची आपल्याला काय करायचे आहे, साठवणूक करायची. अँड the maximum quantity of materials required on any day are taken into consideration while fixing the reordering level. ओके, मग आता काय करायचं आपल्याला, ओके आता लक्षात काय घ्यायचं आपल्याला मग की ज्या पद्धतीची मागणी आहे त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की विशिष्ट प्रकारचं कन्सिडरेशन करायचं आहे. ओके, कन्सिडरेशन करायचं आहे. कधी कन्सिडरेशन करायचं आहे, व्हाईल फिक्सिंग दी रीऑर्डरिंग लेवल. फिक्सिंग दी रीऑर्डरिंग लेवल म्हणजेच काय, आपण रीऑर्डरिंग लेवल म्हणजे काय की आपण काय करतोय, माल पुन्हा मागवत आहे, रीऑर्डर मालाची करत आहे आपण. ओके, मग रीऑर्डरिंग लेवल म्हणजेच काय असणार आहे, तर आपण माल ज्या दिवशी मागवत आहे किंवा जितका माल आपण ऑर्डर करत आहे. रीऑर्डर म्हणजे काय, आता पहिला माल आहे तो संपत आलेला आहे, दुसरा माल आपण पुन्हा मागवतोय. मग तो मग एखादा दिवस आपल्याला तिथं कन्सिडर करावा लागेल की आपण काय करतोय, या दिवशी इतका माल आपण काय करत आहोत, मागवत आहोत. म्हणून सांगितलेलं आहे की रीऑर्डरिंग लेवल फिक्सेशन करताना
किंवा रिऑर्डरिंग लेवलचं फिक्सिंग करताना आपल्याला काय करायचं आहे की कन्सिडरेशन करायचं आहे. बघा कशाचं कन्सिडरेशन, द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ मटेरियल्स रिक्वायर्ड ऑन एनी डे आर टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल फिक्सिंग दी रिऑर्डरिंग लेवल. मग रिऑर्डरिंग लेवल फिक्स करताना आपल्याला कशाचं कन्सिडरेशन करायचं आहे की एक विशिष्ट प्रकारचा दिवस आपल्याला ठरवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ मटेरियल्स रिक्वायर्ड ऑन एनी डे. ओके, मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ मटेरियल्स आर रिक्वायर्ड ऑन एनी डे. म्हणजे विशिष्ट प्रकारचा आपण जो माल मागवणार आहोत, मॅक्झिमम क्वांटिटी आपण जी मागवणार आहोत, कशाची मॅक्झिमम क्वांटिटी असणार आहे तर ती मॅक्झिमम क्वांटिटी ही मटेरियलची असणार आहे. मग the maximum quantity of materials required on any day are taken into consideration while fixing the reordering level. ओके, देन आता पुढे आपल्याला रिऑर्डरिंग स्टॉक लेवलचा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे, रिऑर्डरिंग लेवल इज इक्वल टू मॅक्झिमम डिलिव्हरी पिरियड इनटू मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन. जास्तीत जास्त डिलिव्हरी पिरियड किती आहे तो इथं कन्सिडर करावा लागेल, इनटू मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कशासोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन. उपभोगाचा जास्तीत जास्त दर किती आहे तो इथं आपल्याला काय करायचा आहे, कन्सिडर करायचा आहे. तर हा झाला आपला रिऑर्डरिंग स्टॉक लेवलचा फॉर्म्युला. ओके, सो अशा पद्धतीनं हा पहिला प्रकार आपल्याला दिलेला आहे ज्याच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो, स्टॉक लेवल कॅल्क्युलेट करू शकतो. देन सेकंड पॉइंट इज मॅक्झिमम स्टॉक लेवल. It is the quantity of materials beyond which a firm should not exceed its stock. If the quantity exceeds the maximum level limit, then it will be termed as overstocking. A firm avoids overstocking because it will result in high material cost. Overstocking will lead to requirement of more capital, more space for storing the materials and more charges of losses from obsolescence. There is the formula of maximum stock level. Maximum stock level is equal to reordering level minus in bracket minimum delivery period into minimum rate of consumption bracket complete plus ordering quantity. मॅक्झिमम स्टॉक लेवल आपल्याला दिलेला आहे. इट इज द क्वांटिटी ऑफ मटेरियल्स बियॉन्ड विच अ फर्म शुड नॉट एक्सीड इट्स स्टॉक. म्हणजे लेवल कशी असली पाहिजे, स्टॉकिंगची नॉर्मल लेवल असली पाहिजे. जर त्यापेक्षा जास्त स्टॉक होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम स्टॉक लेवल असं म्हणत असतो. इफ द क्वांटिटी एक्सीड्स द मॅक्झिमम लेवल लिमिट देन इट विल बी टर्म्ड ॲज ओव्हरस्टॉकिंग. आणि अशा प्रकारच्या मॅक्झिमम लेवलला स्टॉकनी पार केल्याच्या नंतर जी सिच्युएशन निर्माण होत असते त्याला आपण काय म्हणत असतो, इट विल बी टर्म्ड ॲज ओव्हरस्टॉकिंग. बघा, इफ दी क्वांटिटी एक्सीड्स, क्वांटिटी वाढत असेल, द मॅक्झिमम लेवल लिमिट, मॅक्झिमम लेवल लिमिटपेक्षा जास्त होत असेल क्वांटिटी, तर त्याला काय म्हणतो आपण, इट विल बी टर्म्ड ॲज ओव्हरस्टॉकिंग. त्याला ओव्हरस्टॉकिंग म्हणत असतो. म्हणजे एक नॉर्मल लेवल आहे, एक मिनिमम लेवल आहे, एक मॅक्झिमम लेवल आहे. मॅक्झिमम लेवलपेक्षा सुद्धा जास्त क्वांटिटी आपल्या गोडाऊनमध्ये स्टोअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, देर इज अ ओव्हरस्टॉकिंग सिच्युएशन. A firm avoids overstocking because it will result in high material cost. फर्म काय करत असते, अशा प्रकारचं ओव्हरस्टॉकिंग होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते. ओके, अ फर्म अवॉइड्स ओव्हरस्टॉकिंग बिकॉज, काय कारण असणार आहे त्याचं, इट विल रिझल्ट इन हाय मटेरियल कॉस्ट. इट विल रिझल्ट इन हाय मटेरियल कॉस्ट. म्हणजे इथं खर्च काय होणार आहे, जास्त.
बघा, जास्त वस्तू उत्पादित केलेल्या आहेत म्हणजेच काय की त्याच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागतोय का जास्त? डेफिनेटली जास्त करावा लागतोय. मग ओव्हरस्टॉकिंग म्हणजे काय की वस्तू मॅक्झिमम स्टॉक लेवल लिमिटपेक्षा जास्त झालेल्या आहेत, म्हणजे जास्त वस्तू उत्पादित झालेल्या आहेत. मग एका वस्तूचा उत्पादन खर्च, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पर्टिक्युलर कमॉडिटी इज ₹5. ओके, जर ₹5 एका कमॉडिटीचा उत्पादन खर्च असेल तर सपोज दॅट आपण कन्सिडर करूयात की 50 आहेत, 50 कमॉडिटी आहेत, मागणी आहे 30ची. नॉर्मल मागणी किती आहे? फॉर सपोज दॅट की मागणी किती आहे? 30ची मागणी आहे, रेग्युलर मागणी 30ची आहे, पण आपण 50 नग उत्पादित केलेले आहेत. ₹5 उत्पादन खर्च आहे एका नगाचा. एका नगाचा उत्पादन खर्च 5 आहे. मग आता ₹5 50 वस्तूंचे किती रुपये झाले आपले? तर ₹250. म्हणजे उत्पादन खर्च काय झाला? वाढला. म्हणून सांगितलेलं आहे इट विल रिझल्ट इन हाय मटेरियल कॉस्ट. मग एखाद्या वस्तू म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा काय होतोय? उत्पादन खर्च वाढत आहे. जितक्या वस्तू जास्त तितका उत्पादन खर्च हा जास्त होणार आहे. म्हणजेच काय? इट विल रिझल्ट इन हाय मटेरियल कॉस्ट. पुढे बघा, ओव्हरस्टॉकिंग विल लीड टू दी रिक्वायरमेंट ऑफ मोर कॅपिटल. आणि अशा प्रकारचे जे ओव्हरस्टॉकिंग असणार आहे त्याला जास्त भांडवलाची आवश्यकता असते का? डेफिनेटली. बघा, म्हणजे कमी वस्तू तयार करायच्या असतील तर कमी भांडवल लागेल. नॉर्मल वस्तू तयार करायच्या असतील म्हणजे नॉर्मल लेवलपर्यंत वस्तू तयार करायच्या असतील तर नॉर्मल भांडवल लागेल. पण जर वस्तू जास्त तयार झालेल्या आहेत किंवा जास्त तयार करायच्या आहेत तर त्यासाठी भांडवल सुद्धा काय लागणार आहे? जास्त लागणार आहे. मग कोणतं भांडवल इथं वापरलं जाणार आहे जास्तीत जास्त? देअर इज अ वर्किंग कॅपिटल इज युजफुल इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. इथं वर्किंग कॅपिटलचे मेनली किती प्रकार आहेत? कॅपिटलचे मेनली 2 प्रकार आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ कॅपिटल. वन ऑफ दॅट इज फिक्स्ड कॅपिटल अँड सेकंड वन इज वर्किंग कॅपिटल. ओके, फिक्स्ड कॅपिटल आपण कधी वापरत असतो? ॲट द टाइम ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फर्म. ओके, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनीची किंवा फर्मची स्थापना आपल्याला करायची, सुरू करायची आहे कंपनी, तेव्हा आपण काय करत असतो? फिक्स्ड कॅपिटल वापरत असतो. म्हणजेच आपल्याला फॉर एक्झाम्पल मशिनरी परचेस करायची आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फिक्स्ड असेट परचेस करायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला फिक्स्ड कॅपिटलची आवश्यकता असते. मग आता आपल्याला कोणतं लक्षात घ्यायचं इथं की वर्किंग कॅपिटल व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी. ओके, वर्किंग कॅपिटल इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस. बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? तर वर्किंग कॅपिटलची आवश्यकता आहे. बिझनेस एक्सपान्शन करायचे म्हणजे काय? बिझनेसमधल्या असणाऱ्या वस्तूंचा आपल्याला काय करायचं आहे? सेल वाढवायचा आहे. सेल वाढतोय म्हणजेच काय? नॉर्मल डिमांड किती आहे? लेट अस सपोज दॅट नॉर्मल डिमांड इज इक्वल टू 30 युनिट्स. ओके, आणि एखादा उत्पादक काय करतोय की 100 नग उत्पादित करत आहे, म्हणजे तो 70 नग जास्त उत्पादित करत आहे. म्हणजेच त्याचा उत्पादन खर्च वाढला का? डेफिनेटली वाढलेला आहे. मग हा जो उत्पादन खर्च आहे यालाच आपण काय म्हणत असतो? वर्किंग कॅपिटल म्हणत असतो, खेळतं भांडवल म्हणत असतो. कारण फॉर द एक्सपान्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड. ओके, वर्किंग कॅपिटलची आवश्यकता असते. म्हणून सांगितलेले ओव्हरस्टॉकिंग विल लीड टू रिक्वायरमेंट ऑफ मोर कॅपिटल, मोर स्पेस. अशा जास्त उत्पादित झालेल्या वस्तू ठेवण्यासाठी जास्त जागा लागणार आहे का आपल्याला? डेफिनेटली. बघा, म्हणून सांगितले मोर स्पेस फॉर स्टोरिंग दी मटेरियल्स अँड मोर चार्जेस ऑफ लॉसेस फ्रॉम ऑब्सोलन्सेस. बघा, म्हणजे सांगितलेलं आहे मॅक्झिमम स्टॉक लेवल म्हणजे काय की एक विशिष्ट प्रकारची स्टॉक लेवल आहे, नॉर्मल स्टॉक लेवल आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त स्टॉक आपला होत असेल कुठे? गोडाऊनमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो असतो? इट इज द सिच्युएशन ऑफ मॅक्झिमम स्टॉक लेवल. आणि जर मॅक्झिमम स्टॉक लेवलपेक्षा सुद्धा जर जास्त वस्तू तिथे असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो? तर इट इज द सिच्युएशन ऑफ ओव्हर स्टॉकिंग. ओके, पण कंपनीच्या दृष्टिकोनातून ओव्हरस्टॉकिंग असेल, अंडरस्टॉकिंग असेल,
या दोन्ही गोष्टी मॅटर करतात का किंवा महत्त्वाच्या आहेत का? नाही आहे. तर स्टॉक लेवल कशी असली पाहिजे? नॉर्मल असली पाहिजे. स्टॉक लेवल कशी असली पाहिजे की जितकं प्रोडक्शन तुम्हाला करायचं आहे त्याच्या अनुषंगानं असली पाहिजे. ओके, देन फॉर्म्युला दिलेला आहे मॅक्झिमम स्टॉक लेवल फॉर्म्युला. रिऑर्डरिंग लेवल काढायची आहे आपल्याला. ओके, देन त्याच्यामधून मल्टिप्लिकेशन ऑफ मिनिमम डिलिव्हरी पिरियड अँड मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन आपल्याला लेस करायचं आहे, सबसेक्शन करायचं आहे त्याचं, आणि त्याच्यामध्ये पुन्हा ॲड काय करायचं आपल्याला? ऑर्डरिंग क्वांटिटी. सो हा झाला आपला सेकंड पॉईंट, दॅट इज द मॅक्झिमम स्टॉक लेवल. देन थर्ड वन इज मिनिमम स्टॉक लेवल. बघा, मॅक्झिममच्या विरुद्ध मिनिमम असणार आहे. दिस रिप्रेझेंट्स द क्वांटिटी दॅट मस्ट बी मेंटेन इन हँड at all times. If stocks are less than the minimum level, then the work will stop due to the shortage of materials. म्हणजे लेवल किती आहे? एक नॉर्मल लेवल आहे, एक तर मॅक्झिमम स्टॉक लेवल आहे, एक तर मिनिमम स्टॉक लेवल आहे. मॅक्झिममपेक्षा जास्त होत असेल तर त्याला ओव्हर स्टॉकिंग म्हणत असतो आपण, आणि मिनिममपेक्षा कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अंडर स्टॉकिंग असं म्हणत असतो. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं अंडर स्टॉकिंग होत असतं त्यावेळी त्याला आपण काय म्हणत असतो? देअर इज अ शॉर्टेज ऑफ मटेरियल्स इन दॅट पर्टिक्युलर फर्म. त्या फर्ममध्ये काय झालेलं आहे की मटेरियलचं शॉर्टेज झालेलं आहे. आता मटेरियलच जर नसेल, कच्चा माल नसेल, तर वस्तू उत्पादित केल्या जाऊ शकतात का? डेफिनेटली केल्या जाऊ शकत नाहीत. सो मिनिमम स्टॉक लेवलचा फॉर्म्युला दिलेला आहे. मिनिमम स्टॉक लेवल इज इक्वल टू रिऑर्डरिंग लेवल मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ नॉर्मल रेट ऑफ कन्झम्पशन अँड नॉर्मल डिलिव्हरी पिरियड. सो हा तिसरा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. देन फोर्थ वन इज डेंजर स्टॉक लेवल. दिस इज द लेवल बिलो द मिनिमम स्टॉक लेवल. म्हणजे मिनिमम स्टॉक लेवलपेक्षा खाली, मिनिमम स्टॉक लेवलपेक्षा खालची असणारी लेवल आहे, त्याला आपण डेंजर स्टॉक लेवल असं म्हणतो. वेन ए स्टॉक रिचेस दिस लेवल, इमिजिएट ॲक्शन इज नीडेड टू टेक फॉर द रिप्लेसमेंट ऑफ स्टॉक. If the stock is reached at this level, the normal lead time is not available, and hence a regular purchase procedure cannot be adopted. This may result in high cost remedial action only if this is fixed below the reorder level and above the minimum level. It will be possible to take प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. म्हणजे प्रतिबंधात्मक आपल्याला अशी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. दिस इज द लेवल बिलो दी मिनिमम स्टॉक लेवल. मिनिमम स्टॉक लेवलपेक्षा सुद्धा खालची लेवल असणारे त्याला आपण डेंजर स्टॉक लेवल असं म्हणत असतो. वेन ए स्टॉक रिचेस दिस लेवल, स्टॉक ज्यावेळी या लेवलपर्यंत पोहोचत असतो, इमिजिएट ॲक्शन इज नीडेड टू टेक फॉर द रिप्लेसमेंट ऑफ स्टॉक. आणि अशा वेळी काय केलं जातं? इमिजिएटली ॲक्शन घेतली जाणार आहे किंवा इमिजिएटली ॲक्शन घेतली पाहिजे. ओके, इफ द स्टॉक इज रिच्ड ॲट दिस लेवल, द नॉर्मल लीड टाईम इज नॉट अवेलेबल. आणि ज्यावेळी अशा लेवलपर्यंत तुमचा स्टॉक पोहोचत असतो त्यावेळी तुमच्याकडं असणारा कालावधी हा खूप कमी असणार आहे. अँड हेन्स रेग्युलर परचेस प्रोसिजर कॅन नॉट बी अडॉप्टेड. आणि इथं जो कालावधी असणार आहे तो रेग्युलर असणार आहे का? किंवा रेग्युलर ॲक्टिव्हिटीज इथं आपण एक्सपेक्ट करू शकतो का? डेफिनेटली करू शकत नाही, कारण हा जो डेंजर स्टॉक लेवल आहे तो मिनिमम स्टॉक लेवलपेक्षा सुद्धा खालच्या लेवलला आपल्याला पाहायला मिळतो. दिस मे रिझल्ट इन हाय कॉस्ट रेमिडियल ॲक्शन ओनली. आणि यावेळी फक्त आणि फक्त हाय कॉस्ट ही एकमेव उपाययोजना तिथं आपल्याला वापरता येते. म्हणजे हाय कॉस्ट बघा, दिस मे रिझल्ट इन हाय कॉस्ट रेमिडियल ॲक्शन ओनली. म्हणजे हाय कॉस्ट जास्त खर्च असेल म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? लेवल आपली कमी झालेली आहे स्टॉकची. ओके, डेंजरमध्ये आहे स्टॉक लेवल. कशी आहे? डेंजरमध्ये आहे. मग ही डेंजरमध्ये असणारी स्टॉक लेवल आपल्याला जर रिकवर करायची असेल, पुन्हा जर आपल्याला त्या वस्तूंचं रिप्लेसमेंट करायचं असेल, तर रिकव्हरी करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जास्त पैसे मोजावे लागतील. हाय कॉस्ट इज द रेमिडियल ॲक्शन ओनली. इफ दिस इज फिक्स्ड बिलो द reorder level and above the minimum level.
it will be possible to take preventive action. बघा, if this is fixed below the reorder level, म्हणजे हे reorder level पेक्षा कमी असेल and above the minimum level पेक्षा जास्त असेल तर it will be possible to take preventive action. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण प्रतिबंधात्मक कृती किंवा प्रतिबंधात्मक ॲक्शन आपण काय करू शकतो, तिथं इम्प्लिकेट करू शकतो. पण कुठे असली पाहिजे लेवल ती, तर फिक्स्ड बिलो दी रिऑर्डर लेवल अँड अबाव दी मिनिमम लेवल. मिनिमम लेवलपेक्षा जास्त असली पाहिजे आणि रिऑर्डर लेवलपेक्षा खाली असली पाहिजे, दोन्हीच्या मध्ये असली पाहिजे. तर आपण काय करू शकतो, इट विल बी पॉसिबल टू टेक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. प्रतिबंधात्मक एखादे कृत्य आपण करू शकतो ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपण नॉर्मल लेवलला येऊ शकतो. ओके, डेंजर लेवल फॉर्म्युला दिलेला आहे. डेंजर लेवल इज इक्वल टू एमर्जन्सी डिलिव्हरी पिरियड इन टू मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन. ओके, देन फिफ्थ वन इज ॲव्हरेज स्टॉक लेवल. It is the level of average of minimum level and maximum level. It means the average level is maintained in states. But average stock level, it is the simplest type of that particular stock levels. Minimum level and maximum level. It is the combination, it is the summation of minimum level and maximum level divided by 2 is equal to average stock level. So there is a formula of that particular average level, average stock level. So average stock level is equal to maximum level plus minimum level divided by 2. Okay, then next there is an example of that particular stock levels and calculation with all those types. All those formulas are here. Okay, so example, calculate various levels of stock. So first is average delivery time 30 days, maximum delivery time 45 days, minimum delivery period 20 days, maximum delivery period for emergency purchase 5 days, average rate of consumption per day 30 units, maximum rate of consumption 45 units per day, minimum rate of consumption 15 units per day, and standard ordering quantity 800 units. Okay, there is the solution of that particular example with all those types. So first type is reordering level. Okay, so what is the formula of reordering level? There is a maximum delivery period into maximum rate of consumption. So see, maximum delivery period, second point, maximum delivery period or time. How many? 45 days. So 45 into maximum rate of consumption. Maximum rate of consumption, there is a 6 number point, maximum rate of consumption 45 minutes. So 45. So 45 into 45 is equal to 2025. Okay, it is the calculation by reordering level. Then that second one is maximum level. Maximum level formula, maximum level is equal to reordering level minus minimum delivery period into minimum rate of consumption plus ordering quantity. So let's see, reordering level. In first solution we have reordering level. How many? 2025. So take it 2025 minus minimum delivery period. Minimum delivery period. Third point is minimum delivery period 20 days. So take it here 20 into minimum rate of consumption. How many? There is a seventh number point. Minimum rate of consumption is equal to 15 units per day. So 15. So 20 into 15 bracket complete plus now ordering quantity. Ordering quantity. How many ordering quantity? There is a 8 number point. Standard ordering quantity 800 units. So 800. So now 2025 minus 20 into 15. 15 into 20 is equal to
300. Okay, plus 800 is equal to 2525. Okay, there is third number, minimum level. Okay, minimum level, reordering level minus normal rate of consumption into normal delivery period. So reordering level, how many reordering level in first type 2025, take it here 2025 minus normal rate of consumption, how many normal rate of consumption, normal rate of consumption, how many normal rate of consumption and normal delivery period, both. Normal rate of consumption, okay, normal rate of consumption, there is a fifth number point, average rate of consumption. Okay, average rate of consumption per day 30 units into normal delivery period. Normal delivery period. How many? There is a first average delivery time. Time is also called as period. So it is a 30 days. So 30 into 30 is equal to 900. So 2025 minus 900 is equal to 1125. There are three types with solutions, and now fourth one is danger level. Danger level, what is the formula of danger level? Danger level is equal to emergency delivery period into maximum rate of consumption. So emergency delivery period. Emergency delivery period. Fourth one is maximum delivery period for emergency purchase 5 days. So take it here 5 and into maximum rate of consumption. Maximum rate of consumption. Sixth number, maximum rate of consumption 45 units per day. 45 units per day. So it is 45. So multiplication of 45 and 5 is equal to 225. Okay, 225. Now there is a last calculation, average stock level. So average stock level is equal to basic level of stock. So maximum level plus minimum level divided by 2. So maximum level, how many? 2525. Take it here, plus minimum level, how many? 1125. Okay, summation of that particular, both the maximum level and minimum level, and divided by that particular numbers. How many? Maximum level is 1, minimum level is 2, so divided by 2 is equal to 1825. सो अशा प्रकारे 5 लेवल्स आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या लेवल्सनुसार कॅल्क्युलेशन कशी करायची हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन बघितली की कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन असणार आहे. सोल्युशन आपण बघितलेले आहेत. एकच एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण आणि या एक एक्झाम्पलनुसार आपण काय करतोय की वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स म्हणजे 5 प्रकार आपल्याला दिलेले आहेत ऑर्डरिंग लेवलचे. म्हणजेच काय की स्टॉक लेवल कशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे कॅल्क्युलेट करायचे आहे. स्टॉक लेवल किती आहे गोडाऊनमध्ये हे कॅल्क्युलेट करण्यासाठी 5 मेथड्स वापरल्या जातात. मग त्या 5 मेथड्स एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण त्या 5 मेथड्स पाहिलेल्या आहेत. कशा पद्धतीने आपण त्या सोडवू शकतो ते आपण पाहिलेलं आहे. जर या सेशनच्या रिगार्डिंग जर कोणाला काही शंका असतील, कोणाला काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे, त्या तुमच्या ज्या क्वेरीज असतील, ज्या शंका असतील त्या विचारायच्या आहेत. ओके, थँक्यू.